तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला मनापासून काहीतरी करण्याची इच्छा होत आहे आणि तुमचं मनही तुम्हाला म्हणतंय की हा हे योग्य आहे, ते नक्कीच करा. कारण ज्यावेळी आपलं मन आपल्याला सांगतं त्यावेळी त्या गोष्टीमध्ये सक्सेस 100% असतो. पण काही गोष्टी जगाला पटत नसतात, तर काही आपल्या मनाला पटत असतात. पण त्यावेळेस तुम्ही जगाचा विचार न करता तुमचं मन तुम्हाला सांगतंय ना, तर त्याचा विचार करा आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये पाऊल टाका. सक्सेस 100% मिळणार. जेव्हा तुम्ही शून्यात असतात, जेव्हा तुमची सुरुवात असते, तेव्हा तुमच्याबरोबर कोणीही नसतं आणि सगळे नावं ठेवणारे असतात. पण ज्यावेळी तुम्हाला सक्सेस मिळतं, मग ते चुकीचं तर आपल्याला काही करायचं नाही, पण ज्या वेळेला तुम्हाला सक्सेस मिळतं आणि कुठलीही गोष्ट चांगली असो किंवा वाईट, पण त्यावेळेस तुमच्या पाठीमागं अख्खं जग असतं. तेव्हा जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगतंय की हा ही गोष्ट योग्य आहे आणि तू करू शकशील, त्यावेळेला नक्कीच तुम्ही त्या गोष्टीमध्ये प्रयत्न करत राहा. यश तुमच्या पायाशी उभा राहील. तर आज मी तुम्हाला एक नवीन विषय घेऊन आलेले आहे. विषय म्हणजे ऑनलाईन खरेदी केलेली आहे. तर साड्यांची खरेदी केलेली आहे. तर कुठून केली, कशी केली आणि कशा प्रकारच्या साड्या आल्या त्या मी तुम्हाला दाखवते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ हाही कमेंट करून सांगा. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय खरेदी केली आणि कशा पद्धतीची क्वालिटी वगैरे आहे. तर मी ऑनलाईन साड्याची शॉपिंग केलेली आहे आणि सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा यांच्याकडून मी साड्या घेतलेल्या आहेत. तर ह्या पहा, अशा पद्धतीच्या साड्या आहेत. तर मी अजून ओपनही केलं नाही. तर हे पहा, आता मी तुम्हाला खोलूनच दाखवते. तर या अगोदरही मी बराच वेळा त्यांच्याकडून साड्या घेतलेल्या आहेत, पण मी कधी व्हिडिओ वगैरे बनवला नाही. पण बऱ्याच लोकांचे पाहिले की त्यांच्याकडून खरेदी केल्यानंतर व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणून मग मीही विचार केला की चला आपणही व्हिडिओ बनवूया आणि तुम्हालाही दाखवू की क्वालिटी कशी आहे, प्राइस म्हणजे कशा पद्धतीचं, रिजनेबल भाव आहे की महाग आहे. तर हे पहा, आता तुमच्या समोरच मी खोलते. अजून खोललंही नव्हतं. आणि नवरात्रीसाठीही मी साड्या मागवलेल्या आहेत, पण अजून तरी काय आल्या नाहीत. तर आल्यानंतर मी त्याही दाखवण्याचा प्रयत्न करन. तर ह्या पहा, मी तर नवरात्रीच्या दृष्टीनेच ह्या साड्या अगोदरच मागवलेल्या आहेत, पण नवरात्रीसाठीच मागवलेल्या आहेत. कारण रेड कलर तर आहेत, पण जरा नवीन आपण अगोदर कधी घातलेले असतेत ना. तर पहिली तुम्हाला मी ही पिंक कलरची साडी दाखवते. तर सेल सुरू होता ना, तर सेलमध्ये मी ह्या साड्या घेतलेल्या आहेत. तशी प्राइस पण रिजनेबल आहे, सर्वसामान्याला परवडन अशी. तशी त्यांच्या साड्याची क्वालिटी वगैरे छान असते. भरपूर जण त्यांचे व्हिडिओ लाईव्ह वगैरे पाहतात. तर ही पहा, अशा पद्धतीची ही साडी घेतलेली आहे. तर ही पहा, तर पाहू शकता. हे पहा, राणी कलर आहे. राणी कलर आणि रामा ग्रीन कलरची बॉर्डर आहे. तर हे पहा, अशा प्रकारची साडी कलर आहे. कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. छान कलर आहे. मॅचिंगचं सगळं जर असेल ना तर खूप छान वाटेल. फ्रेश कलर आहे. तर पदर वगैरे हे पहा, तुम्हाला खोलूनच दाखवते. तर हे पहा, अशा पद्धतीचा टिश्यू मध्ये थोडासा पॅटर्न आहे, पण चोपून बसणारी साडी आहे. क्वालिटी छान आहे आणि रेंजच्या मानाने म्हणजे ठीक आहे. तर ब्लाउज पीस पण त्याचा असा आहे, बॉर्डर सारखाच. दुसरी पहा, रेड कलरची आहे. हा डोला सिल्क मध्ये पॅटर्न येतो. असा टोमॅटो कलर आहे. आता कपडा तुम्हाला काढूनच दाखवते. सेल मध्ये व्यवस्थित प्राइस मिळाली आणि कपडाही छान आहे.
ही पहा अशा पद्धतीची ही साडी आलेली आहे. समोसा बॉर्डर आहे, खाली समोसा बॉर्डर आहे आणि पैशाच्या मानाने क्वालिटी चांगलीच आहे. कारण साडी कशी असो हे पहा तुमच्या समोर आहे, पण पैशाच्या मानाने चांगली आहे. तर याच्या अगोदरही मी दोन तीन वेळेस त्यांच्याकडून साड्या घेतलेल्या आहेत. तर हे पहा आता खोललीच आहे. तर हे पहा पदर असा आहे. दाखवता कट करीन नंतर. हे पहा हा ब्लाऊज आलेला आहे. त्यामध्ये ब्लाऊज सेमच आहे. यामध्ये सगळी ऑल ओव्हर आहे. ब्लाऊज पण सेम आहे. तर ह्या पहा ह्या 2 साड्या मी सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडून मागवलेल्या आहेत आणि ह्या आता म्हणजे दाखवायच्याच होत्या. तर म्हटलं चला मी केलेली शॉपिंगही तुम्हाला दाखवूया. तर हे पहा ही आहे ना, मी अशीच येल्लो कलर आवडला आणि कपडाही छान वाटला म्हणून ही मी आपली डेली शॉप मधून घेतलेली आहे. नेहमी घेते तिथून. तर पहा कशी वाटती, तुम्हाला दाखवावीशी वाटली म्हणून ह्या साड्या बरोबर. तर पहा अशा प्रकारची ही आहे. तर कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा. जवळून दाखव. याच्यातला ब्लाऊजही खूप छान आहे. ब्लाऊज पण भरलेला आहे. हे पहा अशा प्रकारचा ब्लाऊज आहे. हे पहा पूर्ण भरलेला आहे. थोडासा तुमच्या लक्षात येत असेल असा ब्लाऊज आहे आणि हा पदर आहे. पदरही खूप छान आहे. येल्लो आणि गोल्डन मिक्स आहे. तर खूपच सुंदर वाटतंय. तर ही मी घेतली होती आणि ही पण मी नवरात्रीसाठीच घेतली होती. ब्ल्यू कलर असतो ना त्या दिवशी घालायला. तर ही पण मी आपल्या जवळच्या शॉप मधून घेतलेली आहे. तर अशा प्रकारची आहे ही पण साडी. तर मला तर आवडलेल्या आहेत, पण आता प्रत्येकाची चॉईस असते. तर तुम्हालाही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर याचाही पदर हे पहा अशा पद्धतीचा आहे. हे पहा याचाही पल्लू अशा पद्धतीचा आहे. तर हा पदर आहे. हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी अशा पद्धतीची आहे. सिल्क पॅटर्न आहे, सॉफ्ट सिल्क आणि एकदम चापून चोपून बसणारी आणि पार्टीवेअर लुक देते. म्हणजे घातल्यानंतर खूप छान वाटते. याच्या अगोदरही मी याच्यामध्ये साडी घेतलेली आहे, पण पॅटर्न म्हणजे कपडा हाच आहे पण पॅटर्न वेगळा आहे. तर कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही कोणाला खरेदी करायची असेल तर सख्या बहिणी सख्या जावाकडून बिनधास्त खरेदी करा. कारण सिटी ठिकाणी असेल तर त्यांची ऑर्डर 2-3 दिवसात मिळून जाते आणि जरा अशा गावाकडे वगैरे असेल आउटसाईडला असेल तर 5-6 दिवसात तर मिळते. त्या थोडा जास्त वेळ सांगतात कारण त्यांनाही फोनचा वगैरे जास्त त्रास होतो म्हणून जास्त दिवस सांगतात. पण 4-5 दिवसामध्ये ऑर्डर येऊनच जाते. पण तुम्ही जर शहराच्या ठिकाणी राहत असाल तर 3-4 जास्तीत जास्त 4 दिवसाच्या ऑर्डर येतेच. माझी तर 3ऱ्याच दिवशी आलेली होती. तर कसं वाटलं माझं साडीचं कलेक्शन ऑनलाईन खरेदी केलेलं आणि मी शॉपमध्ये घेतलेलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नक्कीच छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.